कारण मी तुम्हाला आज खूप चांगल्या गुजर गोष्टी सांगणार आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या आठवणी उजळ होतील मागच्या 20-25 वर्षाच्या. माझं नाव अमित काय, मी तुमचा लाडका गोटू. मी महादर परिवाराच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या ग्रुपमध्ये माझे बालपणीचे मित्र, माझे हायस्कूलचे मित्र नगरचे, आणि माझ्या बाबांचे मित्र, माझे नातेवाईक, आणि हे सर्व समुदाय जे माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रसिद्ध होते. माझं मराठी फार कमी झाले नाही अजून. मला मराठी चांगलं बोलता येतं आणि मी हे तुम्हाला सिद्ध करून दाखवत होता. तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे. पहिला म्हणजे मी सुरुवातीला माझा अमेरिकेचा प्रवास, भिंगार ते अमेरिका, हे मी तुम्हाला असं काही गोष्टींमध्ये तयार केला. पण ही गोष्ट फक्त माझे स्वतःची नाही, पण त्यामध्ये तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने सामील आहात हे तुम्हाला कळेल. त्यानंतर स्वागत समारंभ. माझे लाडके वडील, आपले सर्वांचे लोकप्रिय, त्यांना आपण महादर साहेब म्हणतो, ते तुम्हाला महादरांच्या मराठी चांगले पण अडखळत हळूहळू सुधारेल आता, कारण मी 2 दिवसामुळे आला इकडे. तर महादर साहेब आपल्याला स्वागत समारंभाचं भाषण देतील. म्हणजे नमस्कार, तुम्ही अगदी वेळेवर आलात. आणि त्यानंतर आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे गायनाचा. त्यामध्ये आमच्या मावशी, तार मावशी पहिलं गाणं गातील. त्यानंतर सायली महादर, बाळी यवतकर आणि आमचे चुलत भाऊ प्रशांत महादर यांचं हे गाणं आहे. तर आपण कार्यक्रम सुरू करूया. ओके. आणि आत्ताच आमचे काका आणि चुलत भाऊ प्रवीण आले, त्यांचे स्वागत करतो. प्रवास सुरू करूया, भिंगार ते अमेरिका. हा जो फोटो आहे तो माझे दादा जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा माझ्या कंपनीवर त्यांनी भेट केली होती. तिथे आमचा सर्वांचा फोटो काही वर्षांपूर्वीचा आहे. आता सुरुवातीला माझ्या एज्युकेशन बद्दल सांगतो. मी भिंगार हायस्कूल मध्ये 10वी पर्यंत एज्युकेशन घेतलं आणि माझे सर्व पण मित्र मागे जमलेले आहेत. त्यांची मला खूप साथ मिळाली माझ्या करिअरच्या दृष्टीने. मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो. त्यानंतर मी 11वी-12वी भाऊसाहेब फिरगा हायस्कूलमध्ये एज्युकेशन केलं आणि त्यामध्ये माझे बरेच मित्र आलेले आहेत. मनोज आणि जे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये एचओडी आहेत, आणि सतीश सोनाडे हे नामांकित डॉक्टर नगर. त्यांची कोणालाही ओळख करण्याची गरज नाही, कारण ते स्वतः एवढे प्रसिद्ध आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. आणि आपण पुढच्या आता काही गोष्टींना सुरुवात करूया. आणि पुढच्या गोष्टींचं स्वरूप असं आहे की मी तुम्हाला एक छोटासा प्लॉट सांगणार आहे, जस्ट लाईक अ मूवी प्लॉट. तो पिक्चर मध्ये रिप्रेझेंट करणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे पार्टिसिपेट आहात. आता ही स्लाइड जी आहे की त्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, मी आणि कुत्रा. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला पिक्चरने काय वाटतंय की मला कुत्रा आवडतो आणि कुत्राला मी आवडतो, आम्ही दोघेही प्रेम करतो एकावेळी. पण असं मात्र अगदी नाही. हे प्रेम आमचं एकाच सारखं आहे. मला कुत्रे खूप आवडतात, पण कुत्र्यांना मात्र मी अजिबात आवडत नाही. आता हे तुम्हाला मी 2 गोष्टी सांगतो. ही पहिली गोष्ट, मी 8वी मध्ये असताना, 8वी मध्ये आपल्या सर्वांना शुक्लेश्वर मंदिर माहित असेल. शुक्लेश्वर, त्याचा फोटोही पाठवला मी. शुक्लेश्वर मंदिराच्या जवळ एक विहीर आहे, हे माहिती. तर आता यामध्ये माझी काही चूक नव्हती, कारण मी 8वी-9वीतला मुलगा. ठीक आहे. तर असं झालं की एका कुत्र्याने माझी खोडी काढली, भू 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 केलं माझ्याकडे. आणि मी पण त्याला, मी आता काहीतरी त्याला मी पण उत्तर दिलं पाहिजे म्हणून त्याला मी असं उचललं कुत्र्याला. माझ्याकडे का भुंकतो म्हणून त्याला विचारलं, साधा प्रश्न विचारला. तो मला परत भुंकला.
मग मी काय करणार आता, मी त्याला काहीतरी धडा शिकवायला म्हणून मी त्याला विहिरीमध्ये टाकलं आणि तो बिचारा कुत्रा पोहायला लागला. कसं बसं येऊन त्याला किनाऱ्यावर यायला लागला. मग मला माझी चूक कळाली की त्याला आपण वाचवलं पाहिजे. मग मी काय केलं, माझा मामे भाऊ जो आहे मिलिंद, तो इकडे आहे. मिलिंद हाय करा. हा तुम्हाला कोटू आणि मिलिंद हे आम्ही लहानपणाचे सवंगडी. तर मिलिंदने मला पोवरा असतो, पोवरा आणि दोर घेऊन आलो. आम्ही दोघांनी मिळून त्या कुत्र्याला बाहेर काढलं आणि वाचवलं. तर हे याचा तात्पर्य असं आहे की हा एक प्रसंग आहे, पण लहानपणापासून मी काहीतरी खोडी काढायची आणि आमच्या मुलीने निस्तरायची, असं आमचं अशा गट्टी जमलेली होती. मिलिंद तुमचे आम्ही स्वागत करतो. आणि बहीण या दोघांनी मला सक्त समजून राहील की लोकांना जर बोर झाले 5 मिनिटं तर तुला स्टेजच्या बाहेर लगेच काढलं. तसं काय आम्हाला चिन्हच येत नाही अजून. आता ही माझी गोष्ट कुत्रा आणि माझी ही पुढे पण आता असं तुम्हाला वाटेल की हा ठीक आहे, गोटू लहान होता 10वी पर्यंत ठीक आहे, पण तसे नाही. मी मोठा जरी झालो, IIT पवई मध्ये मी एमटेक केलं आणि एमटेक करून आठवलं की माझं लग्न 22 वर्ष झालं होतं. तेव्हा मी कुठल्या प्रकारचा माणूस आहे हे मला अजून काही नक्की कळलं नव्हतं, कारण करिअरच्या दृष्टीने नाही, करिअरच्या दृष्टीने आपल्याला काय करायचे अजून नक्की माहित नव्हतं. तर नेमकं आमच्या लग्नाच्या वेळी पुण्यातले पंडितजी होते, त्यांनी मी कुठल्या प्रकारचा आहे ते नक्की सांगितलं. त्यांनी आमची ओळख अशी केली की हे विजय महाधर यांचे चिरंजीव अमित महाधर हे ME MTech अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे मला माझा प्रकार कळाला की काय आहे. तर IIT पवईतल्या गोष्ट सांगतो. IIT पवई मध्ये आम्हाला मेस म्हणजे खानावळ हे जेवणाचा प्रकार असायचा रोज सकाळी आणि संध्याकाळी. पण शनिवार नेमकं रविवारी असा प्रोग्राम असायचा की फक्त दुपारचं जेवण आणि संध्याकाळची सुट्टी. तर दुपारी आम्ही तुडुंब जेवण करायचो, कारण संध्याकाळी काय मिळायचं नाही जेवायला. तर त्यावेळी असं केलं की मी नेमकं जेवण करून बाहेर आलो खानावळीच्या बाहेरनं, आणि एक पिसाळलेला कुत्रा माझ्या समोर उभा होता त्याच वेळी. आता मी कुत्र्याचा स्पीड जर जास्तच असणार तर कुत्र्याने माझ्याकडे भूक केला, तर आम्ही दोन पाऊल मागे घेतलं, तर त्याने अजून 2 पाऊल पुढे घेतलं. मग माझ्या लक्षात आहे की काहीतरी आता गंभीर परिस्थिती आहे. मग मी अशी धूम घेतली, कारण आता जेवण केल्यामुळे सुस्ती आली, पण ती सुस्ती 2 मिनिटात गेली आणि मी पूर्ण IITच्या पवईमध्ये 3-4 मजले चढून मी माझ्या रूम मध्ये दडकन दडी मारली. पण कारण कुत्रा पिसाळलेला होता आणि त्यामुळे मग त्याच्यापासून वाचवणं हे मला अगदी गरजेचं होतं. तर ही कुत्र्याची गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी मला वडिलांनी मदत केली, कारण असं झालं की कुत्र्यांची खोडी काढण्याची माझी काय सवय शेवटपर्यंत अजून आता गेली आहे. आता मी कुत्र्यांची खोडी काढत नाही, पण असा एक प्रश्न झाला की कुत्रा आणि शेपटी आमची कुत्र्याची वाकडी असते. तर माझा असा एकदा मी सारखा विचार की शेपटी वाकडी का असते, आपल्याला पायाने सरळ करता येईल. तर एक कुत्र झोपलं होतं बिचारा, मी त्याच्या पायावर अगदी जीव देऊन असा उडी मारून त्याच्यावर पायावर शेपटीवर पाय दिला. आता कुत्र्याची साहजिक हे काय होणार की कुत्रा पूर्ण टर्नआउट झाल्यानंतर मला पायावर जोरात बाईट केला, आणि आता कुत्र्याने चावल्यामुळे मला पोटामध्ये 5 इंजेक्शन घ्यावे लागले. आणि त्यावेळी वडिलांनी मला सांगितलं आता कुत्र्यांचं नाद बंद. पुढचा आता मी पुढच्या मी टॉपिक बघतोय, हे म्हणजे मी आणि माझे हस्ताक्षर. आता तुम्ही हे हँडरायटिंग बघा, सुंदर हँडरायटिंग. तुम्हाला असं विचारलं की ही अमितचं हँडरायटिंग आहे का? अजिबात नाही. पुढचं आता ही स्लाइड बघा. या स्लाइड मध्ये आपल्याला 2 मुली दिसतात हायस्कूल म्हणतात. एक म्हणजे कल्पना आणि दुसरी म्हणजे मंजुषा. आता कल्पना म्हणजे मळुराज औटे यांच्या बहिणी. आता हे आपल्या भिंगारच्या लोकांना सर्वांना माहित आहे की शाळेमध्ये दरवर्षी हँडरायटिंगची कॉम्पिटिशन दरवर्षी असायची. त्यामध्ये पहिला आणि दुसरा नंबर कोणाचा होता, कोणालाही फक्त तिसरा नंबर कोणाचा हे फक्त लोकांना विचारायचं, कारण पहिला नंबर असायचा कल्पनाचा, दुसरा नंबर असायचा मंजुषाचा. आणि दोघांचं अक्षर एवढं सुंदर असायचं की मी आता माझी बहीण आता माझ्या घरीत असल्यामुळे माझा असं विचार होतं की
माझं हँडरायटिंग एवढं चांगलं काय नाही. मग मी आता हा या बाजूला आहे तो मी, बरं का. मग मी काय करायचो की मी 200 पानी वही काढायचो आणि मी निबंध तयार करायचो आणि एका पानावर निबंध सुरू करायचो आणि हँडरायटिंग मी कम्पेअर करायचो, मंजुषाचं हँडरायटिंग कसं आणि माझं कसं. आता पहिल्या पानावर तर काही शक्य नाही मला वाचणं, पण पहिलं पान फाडून टाकायचो, मग दुसऱ्या पानावर, मग थोडं थोडं इम्प्रूव्ह पर्यंत सगळी पानं फाडायची आणि शेवटची 10 पानं उरली की मग आईचा रट्टा खायचा की एवढी एवढी वही घालवली पण तुझं हँडरायटिंग काही चांगलं झालं नाही. तर याचं तात्पर्य म्हणजे माझ्या बहीण मंजुषाने मला तिच्या हस्तरेखाचं अगदी चांगलं जपवलं आहे. आता त्यांचा मी खूप धन्यवाद आहे. नंतर आता पुढचा टॉपिक म्हणजे मी आणि माझं सुरक्षित ड्रायव्हिंग. तर या मूवीचा प्लॉट असा आहे की मी पुण्यामध्ये COEP इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि त्यावेळी मला नगरमधनं मी लुना माहिती आपल्याला कशी आहे. तर आणि हा पूल कुठला आहे ते तुम्हाला बहुतेक सगळ्यांना माहित आहे. COEP जवळ शिवाजीनगरचा पूल, हा उतार असणारा पूल, ठीक आहे. मग त्यावेळी आता तुम्हाला हे स्कूटर पण दिसत असेल. ती स्कूटर माझी नाही, पण समजा ती माझी आहे. तुम्ही त्याला इमॅजिन करा की आम्ही लुना चालवतोय. तर असं आलं की आता अगदी पुलाच्या अगदी टोकावर असताना म्हणजे वरनं खाली जाताना माझ्या असं लक्षात आलं की गाडीचा ब्रेक तुटलाय. त्यामुळे गाडी फक्त एका स्पीडवर जाणार, कुठल्याही प्रकारे मला थांबवता येत नाही. पण मला एक आठवलं की एक अशा प्रकारे थांबवता येईल की कुठलं तरी सॉफ्ट टार्गेट पाहिजे, ज्याला धडकून आपलं काही फारसं नुकसान होणार नाही, दुसऱ्याचं कमीत कमी नुकसान करायचं. मग आता मला कॉन्क्रीटचा ब्लॉक तर बघता येणार नाही, कारण लुनाचं नुकसान होणार आणि माझं नुकसान होणार. पण मी असा एक कपल जात होता हातात हात घालून, हे पुण्याच्या पुलाच्या खाली. मग आता मी असा विचार केला की त्यांनी दोघांचा हात एकमेकांना धरला होता. मग मी दोघांच्या हातामधनं समजा लुना लिहिली तर त्याच्यामुळे थोडा ब्रेक लागू शकेल आणि त्यांना ते काय जास्त पडणार नाही, पण त्यामुळे माझा फायदा होईल की लुना थांबवू शकेल आणि ते काय फार राग होतील थोडेसे. मग मी त्यांच्या बरोबर मधनं लुना लिहिली आणि ते दोघे बिचारे बाजूला पडले. पण माझी लुना थोडी वाचली आणि त्यांच्या थोड्याशा मी शिव्या खाल्ल्या, पण फारशा त्यांना खूप इजा झाली नाही. आणि दुसरा ड्रायव्हिंगचा, आता माझी IIT नंतर मी सिंगापूरला जॉब केला आणि नंतर US ला. तर हे US चा एकंदरीत प्रकरण माझ्या ड्रायव्हिंगचं एकंदरीत. तर हे आमचं डालस शहर, नंतर डालसची ट्रॅफिक तुम्हाला दिसते आणि ही आमची बायको जी आहे सुगरण, ती आम्हाला दररोज काही काही नवीन नवीन गोष्टी करून घालते आणि हे तिचे खमंग पोहे. आता पुढचं तुम्हाला थोडक्यात लक्षात असलं की आता माझं वर्क प्लेस जे होतं ऑफिस ते साधारण अर्धा तास घरापासून लांब होतं. तर एक दिवशी मला झाला उशीर, 8:30 ऑफिसला पोहोचायचं होतं आणि घरात निघायला 8:15 झाले. तर आता म्हणले की आता घरी काय नाश्ता शक्य करणं नाही, मला आता फक्त प्लेट मध्ये पोहे दे फक्त, आणि मी गाडीमध्ये कसे बसे खातो आणि मग ऑफिसला जातो आणि माझा वेळही वाचेल आणि ब्रेकफास्ट मला घरी करण्याची गरज नाही, कारण पोहे केल्यानंतर पोहायचं मोह तर कोणाला चुकत नाही. तर असा प्रकार झाला की मी गाडीमध्ये बसलो, मांडीवर पोहे आणि गाडी चालवत असताना 15 मिनिटात बरोबर चाललो. मी 4-5 तास चाललो तोपर्यंत, कारण गाडी चालू करायला वगैरे थोडा वेळ लागला. आणि मग 15 मिनिटं असताना अशी ट्रॅफिक आली. माझ्या ट्रॅफिक मध्ये पुढच्याने एक जोरात ब्रेक दाबला. मग जोरात ब्रेक लागल्यानंतर मलाही थांबावं लागली. मग आता गाडीचं काय तो माहित असेल की पोहे सगळे अंगावर आणि गाडीमध्ये सगळं. आणि त्यावेळी मला आता मी मराठी माणूस असल्यामुळे, नगरी असल्यामुळे शिवाय तर काय माझ्या मनातून जाणार नाही. मग तेव्हा अशा प्रसंगी मी मराठी शिवाय नक्कीच देतो, पण फार अशी कंट्रोल मध्ये येतो. तर हा प्रसंग एक तुम्हाला सांगायचा होता. आता माझ्या या प्रवासामध्ये काही लोकांचे खूप सहभाग आहे. एक म्हणजे माझे अण्णा मामा आणि मामी. आता हे सांगतो की माझी आई गेल्यानंतर
माझे सांभाळ वडिलांनी केलेच, बहिणीने मला सांभाळलं, पण माझे अण्णा मामी मामी त्यांनी मला खूप सांभाळलं. आणि आमचे मामा, तुम्हाला आता नगरची रॉयल कुल्फी तर आठवत असेल, ते आम्हाला दर आठवड्याला रॉयल कुल्फी आणते सर्वांना, मी लायक, महेश लायक आणि मला लायक. तर ती रॉयल कुल्फीची सर अमेरिकेत कुठे येत नाही, कारण त्याचा गोडवा जो आहे तो कुठल्या आईस्क्रीम मध्ये येणार नाही. दुसरं म्हणजे आमच्या मामीसारखी पुरणपोळी अजूनही कोणाला करता येत नाही. पुढचं स्लाइड. दुसरं म्हणजे आमचे चिंचवडचे काका, त्यांनी मला खूप खूप सहकार्य केलं माझ्या करिअर मध्ये इंजिनिअरिंग असताना. आणि प्रशांत, बंटी हे दोघे इथे आहेत. आणि माझा असा कार्यक्रम असा की मी इंजिनिअरिंग असताना शनिवार रविवारी मी त्यांच्या ठिकाणी नक्की असायचो. मग चहा पोळी किंवा जे काही खाणं पिणं आहे, प्रवीण त्यांची बायको, प्रशांत त्यांची बायको आणि त्यांची सर्व फॅमिली, काकू आमच्या सर्वांनी, मी त्यांच्या घरी बऱ्याच वेळी कॅम्प आउट असायचो. आणि अजून एक प्रसंग असं होतो की त्यावेळी माझ्या आईने मला एक सांगितलं होतं की, आणि आपल्याकडे बऱ्याच वेळी तुम्ही पण केलं असेल की तुम्ही 5 आठवड्याचा उपवास करायचा, 5 आठवडे सलग उपवास करायचा. त्यामुळे तुम्हाला काहीतरी शंकराचे किंवा याच्या 5 आठवडे सलग तुम्ही काही दर रविवारचा, फक्त रविवारचा उपवास, म्हणजे दररोजचा नाही, दर रविवारी तुम्ही फक्त काही उपवास, खिचडी व्यतिरिक्त काय खायचं नाही. आता मी नेमका रविवारी प्रशांतच्या घरी असायचो, तर प्रशांत आणि आमची गट्टी असणं म्हणजे की भजी खायची किंवा कुठे बाकी अजून काही जे उपवासात चालत नाही ते नेमकं खायचं. तर असं व्हायचं की मी 3 आठवडे बरोबर पालन करायचो. आणि मला असं वाटतं की आता 2 आठवडे आले, 2 आठवड्यानंतर आपला सगळा उपवास संपेल, आपलं नॉर्मल सगळं रुटीन सुरू होईल. पण 4थ्या आठवड्यात नेमका प्रशांत मला भजी खायला घेऊन जायचा, भजी वडापाव. आणि मग आता खाताना तर काय मोह आवडत नाही, आणि खाऊनंतर अरे मला आता परत सुरू करणार 5 आठवडे. असे मग 2-3 ट्रिप झाल्या अशा. पण प्रशांत सांगितलं, प्रशांत माझा असं 5 आठवड्याचा उपवास आहे, आता तू मला काहीतरी मदत कर. आता ती मदत मला प्रशांतकडनं बहुतेक झाली नाही अजून, असं वाटतं मला. आणि ही म्हणजे मूर्ती गणपतीची जी काकांनी मला भेट दिली होती, ती अजून अमेरिकेमध्ये आमच्या घरी आहे. आणि काका तुमचे खूप धन्यवाद आणि वेलकम टू यू फॉर दिस इव्हेंट. आणि पुढचं म्हणजे आता भिंगार मधला माणूस प्रगती करताना, कारण आमची बॅकग्राऊंड जी आहे ती ग्रामीण, आपण सर्वच म्हणजे असे नाही म्हणतात की नगर थोडे मेट्रो आहे भिंगारपेक्षा, पण नगर जरी थोडासा ग्रामीणच भाग. तर आता आपण स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही पुण्यामध्ये जाणार, इंजिनिअरिंग करणार, आणि मुंबईमध्ये जाणार, एमटेक करणार, कॉम्पिटिशन तर वाढणारच. तर कॉम्पिटिशन वाढणार की ती अगदी काही वेळा अगदी फ्रस्ट्रेटिंग कॉम्पिटिशन, म्हणजे तुम्ही किती 24 तास किंवा 18 तास अभ्यास केला तरी तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांपेक्षा कमी मार्क पडले. मग यावेळी आमच्या काकांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तुला स्वतःची आयडेंटिटी, यू हॅव टू आयडेंटिफाय युअर सेल्फ. आणि मग असे काय प्रसंग आले की मला बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी मिळाला सिंगापूरमध्ये जायला किंवा, आणि मला त्यावेळी म्हणजे कळलं नाही की एवढं लांबच्या आपण घ्यायचं नाही. तेव्हा काकांनी मला शिकवली अजून एक गोष्ट कायम आठवते की फार्दर यू गो अवे फ्रॉम यू, मोर प्रोग्रेस यू मेक. सो काका, थँक्यू सो मच फॉर ऑल ऑफ युअर हेल्प थ्रूआउट माय करियर. आणि ऑफकोर्स माझे लाडके वडील आणि महादर साहेब यांनी तर माझ्यासाठी पूर्ण त्याग केला आहे. आणि तो त्याग म्हणजे त्याला लिमिटच नाही. त्यांनी माझ्या बालपणामध्ये आमच्यासाठी घर घेतलं, तेव्हा त्यांनी पूर्ण कर्ज करून आमच्यासाठी एक छान टुमदार घर घेऊन दिलं. माझ्या नसताना त्यांनी माझे आई वडील ते दादाच होते, आणि नंतर आमच्या माईनी त्यांच्याची खूप झाले, त्यांचाही खूप सहभागी आहे. आणि मागच्या काही वर्षात आमचे दादा खूप लोकप्रिय झालेले आहेत. त्यांची सोशल सर्कल एवढं वाढलं आहे की दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने मला त्यांचा एक सत्कार दिसतो किंवा त्यांचा एक व्हिडिओ असतो की त्यांचं भाषण असतं, लोक टाळ्या वाजवतात, लोकांना खूप आनंद होतो. कारण आमचे दादा ही इज व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड पर्सन. ही इज व्हेरी मेटिक्युलस in terms of gathering the information, remembering the people, keeping in touch with them, keep the contact with them. आणि त्यांनी
40 वर्षे नोकरी केल्यानंतर कृषी भागामध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचा मी उल्लेख केलाच. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे 40 ते 45 वरिष्ठ अधिकारी त्या सर्वांची नावं त्यांनी अजूनही नोंदणी व्यवस्थित केलेली आहे. आणि त्या लोकांनी त्यांना खूप त्यांचे सहकार्य त्यांनी त्याला खूप शाबासकी दिली. आणि दादांनी आमच्या दादांचे साधारण 24 ते 25 नामांकित व्यक्तींकडून सत्कार झालेले आहेत. त्यांचं मी तुम्हाला पुढे हे करतो. आणि माझी इथेपर्यंत प्रगती ही दादांच्या फक्त दादामुळे शक्य झाली. त्यामुळे दादा आता मी तुम्हाला आता बुकचा संबंध हे उल्लेख केला होता. हे तेथे कर माझे दुखती हे दादांनी पुस्तक लिहिलं होतं अबाउट 2003 मध्ये. त्यांनी कृषी पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केलं. अबाउट 39 इयर्स प्रिसाइडली. या पुस्तकांचा पुढचा एक फक्त संदर्भ तुम्ही गहिवरलो आम्ही सत्काराने हे त्या 24 नामांकित लोकांकडून दादांचा सत्कार झाला. वेगवेगळ्या प्रसंगाने त्यांनी याची इथे लिस्ट केलेली आहे. तर दादा थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स माझी आई गेल्यानंतर आमच्या माईंनी दादांची खूप काळजी घेतली. कारण मी अमेरिकेत असताना मी दादा तर एकटेच पडले, पण त्यांची काळजी करायला इथे नाही मंजुषा या माहिती. आणि मी आता दादांचं एवढं कौतुक केलं, पण त्यांच्या गमती जमती सांगण्याचं मी स्टेज तर सोडणार नाही. आता दादा आमचे 3-4 वेळा अमेरिकेत आले होते. आता आमचे दादाही आमचे आता ग्रामीण भागातले आणि कुठल्याही वरिष्ठ व्यक्तीने अमेरिकेत गेल्यानंतर त्यांना जनरली इंडियन फूडच आवडतात. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर मला इंडियनच फूड खायचं हा दादांचा अगदी अट्टास असायचा. तर आम्ही एकदा लास वेगास, लॉस एंजेलिस अशी 10 दिवसाची ट्रिप केली होती. तर काही ठिकाण अमेरिका अशी आहेत की ती खूप रिमोट आहेत. रिमोट असल्यामुळे तिथे बर्गर, पिझ्झा किंवा टॅको अशाच गोष्टी फक्त तुम्हाला खायला मिळतात, इंडियन फूड मिळत नाही. तर आम्ही एकदा दादांना मी आणि त्यांच्या सुनबाईंनी समजावून सांगितलं की बर्गर हा चांगला प्रकार असतो, एकदा तुम्ही बर्गर आणि फ्राईज खाल्ल्या पाहिजे. मग आता आम्ही एवढं चांगलं आमच्या सुनबाई दादांची व्यवस्थित त्यांनी पूर्ण बर्गर बद्दल चांगलं लेक्चर दिलं. आणि दादांना पटलं की बर्गर खाल्ला पाहिजे. एकदा बर्गर खाल्ला तर दादांचंही मला एक्साइट झालं की बर्गर खाऊया आता. आणि बर्गर खाण्याचा पहिला प्रसंग आला की तो अॅरिझोनामध्ये, जिथे बाकीचं इंडियन काही मिळत नाही. कारण इंडियन रेस्टॉरंट बर्गर शेजारच्या दादा तर इंडियनकडे जाणार, पण त्यावेळी काय त्यांना पर्याय नव्हता. तर त्यावेळी असं झालं की हा बर्गरचा प्रकार जो असतो तो आपल्याला माहितच आहे की त्यामध्ये लॅटेस, टोमॅटो, चीज आणि व्हेजिटेबल पॅटी असे भरपूर गठ्ठा करून 2 ब्रेड मध्ये तो बर्गर असा समावेश असतो. थोडक्यात अमेरिकेतली पोळी भाजी. तर आमच्या दादांना आता बर्गर त्यांनी एक घास खाल्ला, पण त्यांना आता दुसरा घास कसा का हे विचार पडला. मग आता आणि सुनबाई बरोबर आणि माझ्यावर काही बोलता येत नाही की हा बर्गर आवडला नाही, कारण दुसरा पर्याय पण नाही. मग त्या दादाने असं केलं की टेबलाच्या खाली बर्गर ठेवला, सगळ्या व्हेजिटेबल वगैरे खालून टाकला आणि फक्त 2 पाव ठेवले. 2 पाव एकमेकांना खाले आणि जय बजरंगबली म्हणून त्यांनी पाव खायला सुरुवात केली. असा एक प्रकार झाला दादांचा. नंतर त्या 10 दिवसांच्या ट्रिप मध्ये शेवटच्या एका दिवशी आम्हाला इंडियन रेस्टॉरंट कसं बसं मिळालं. मग दादा एवढे खुश झाले, चला आता इंडियन खाऊन आपण तृप्त होऊ. मग आता त्या इंडियन मध्ये आता दादांचं खाणं पिणं पण आता थोडं मेटिक्युलस झालंय. त्यांना डाळ जी असते ती तूर डाळची हवी, तर मूग डाळची चालत नाही. तो मात्र दादांचा नियम असतो. आणि आम्ही दाल फ्राय वगैरे ऑर्डर केली. तो एक तिथे मेनू चांगला होता म्हणून नान आणि दाल फ्राय आणि भाजी. तर दादांना ती नेमकी दाल काही आवडली नाही, कारण त्यांच्या पद्धतीने त्यांनी केली नव्हती. मग आम्ही सर्वजण आता थकून आलो होतो आणि फूडची ऑर्डर करून फूड आल्यानंतर आम्ही टर्न बाय टर्न हँड वॉश वगैरे करायला गेलो होतो.
तर मी हँडवॉश करायला गेलो आणि आल्यानंतर भेटलं की दादा तर जागेवर नाहीयेत आणि अमेरिकेत आता माणसाला कुठे शोधतो म्हणून दादा आता मी बघत चुकून बाहेर पडले की काय, तर मी सगळीकडे शोधलं सर्व रेस्टॉरंटमध्ये आणि बाहेर पण जाऊन भेटली दादा बाहेर येत तर नाही. मग सहज म्हणलं की किचन मध्ये जाऊन बघूया, कारण आमचे दादा काय करतात किचन मध्ये जाऊन ते त्यांना किचन कुकला तुम्ही अशी डाळ काय बनवली म्हणजे आम्हाला वेगळ्या पाठची डाळ बनवायची अशा इच्छा त्या विचाराने दादांसाठी त्यांच्या आवडीची डाळ बनवून दिली. आणि अशा प्रकारच्या गमती जमती दादांच्या बाबतीत झालेल्या आहेत. आता मी माझ्या वडिलांना भाषण करायला बोलवतो आणि बिफोर आय कन्क्लूड आय वॉन्ट टू थँक यू मंजुषा फासे, माझी लाडकी बहीण, जैन भंडारे फॉर मेकिंग दिस इव्हेंट वेल ऑर्गनाइज, आणि हॉटेल व्यवस्थाने आणि कर्मचारी. दादा तुम्हाला माहिती देतो. या प्रेझेंटेशन झालं बंद करू ते लाईट लावायचे स्टेजवर. तुम्ही त्यानंतर खूप चांगलं वाटलं. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याला जाऊया. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करत आहोत आणि आपल्याकडे आज एकाच एक गायक आलेला आहे, त्यामुळे तुमची आता खूप एंटरटेनमेंट आहे. आणि पहिल्यांदा येत आहे आमच्या लाडक्या मावशी तारा मावशी यांना मी आता स्टेजवर बोलवतो आहे गाणं म्हणण्यासाठी. प्लीज वेलकम. थँक्यू अमित. प्रथम सगळ्यांना नगरकर, पुणेकर, मुंबईकरांना माझा नमस्कार आणि अमितला 50 वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. थँक्यू. Bluetooth mode. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल जहाँ जीवन जियो जो है समा कल वो न हो। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जीवन जियो जो है समा कल हो न हो। मोबाईल चाहे जो तुझे पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है बस वही सब से हंसी है, बस हाथ को तुम थाम लो ओ मेहरबान कल हो न हो। हर पल यहाँ जीवन जियो जो है समा कल हो न
पलकों के साए पास कोई जो आए लाख संभालो पागल दिल को दिल धड़के जाए पर सोचो इस पर जो हो ना सका कल हो न हो हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जीवर जियो जो है समा कल हो न हो हर पल यहाँ जीवन जियो जो है समा कल हो न हो। Thank you. Thank you very much. Please give big hand to Mamsi again. आता मी माझे चुलत बंधू प्रशांत महादर यांना बोलवतो. आवाज थोडासा वाढवायला हां आवाज हां बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला लिरिक्स पाहिजे पाठ आहे मी ठीक होता रे ऑन करा. तशी बेसिकली 4 गाणी मी आयडेंटिफाय केली होती पण वाटतं वेळेचं दर्शन बघून एक गाणं नाही तुम्हाला म्हणायचं तेवढे म्हणा लोकांना भुका लागल्या ते थोडं पुढे धरायला. हे गाणं जे आहे दिवाना मूवीमधलं आहे 90s मधलं एक गाजलेलं गाणं आहे. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं, ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया
यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। तुम हो खिलता महका सातवन, तुम हो खिलता महका सातवन। हम जो गाए तुम हो वो गजल, कमसिन भोला सा मुखड़ा, लगती हो चांद का एक टुकड़ा। हम कितनी तारीफ करे, देख के तुमको आहे भरे। तुम सा नहीं है कोई प्यारा सनम, प्यारा सनम। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। हे 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 ला 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 हे 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 हे। जिस दिन तुमको देखेगी नजर, जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पे होगा क्या असर। रखेंगे तुमको निगाहों में, भर लेंगे तुम्हें बाहों में। तुमको तो इश्क में दुनिया भुला देंगे, ये बेकरारी अब तो होगी न कम, होगी न कम। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये दिल बेकरार करके नहीं। ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको। ख्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको। मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं। सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं। थैंक यू। Very good performance. Congratulations, and please give your hand to present one more time. Now the next performance is from Saili Madar. I will invite her to stage.
हो मदन म्हणून मी फोटोज घेत आहे. मी जे गाणं म्हणणार आहे ते खूप जुनं नाही आहे आणि एकदम नवीन पण नाही आहे, पण आय थिंक सगळ्यांना माहिती असेल कारण ते फेमस मूवीमधलं आहे. श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचं ते डुएट सॉन्ग आहे, पण मी एकटं म्हणण्याचं ट्राय करते. माझं बघल्यासमोर माझं बघलं ते कधी आलेलं आहे. पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल आ आ आ आ ला 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 ओ हम सफर लगता है डर रात कटे ना कभी इस पल में सिमटे उम्र रात कटे ना कभी हो सके तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है साथ मेरे तो डगर लगे के जैसे खूबसूरत घर तू जो है तो ये अंबर लगे कि जैसे साया हो सर पर तेरे कांधे पर रख कर सर यूं ही कट जाए सारी उम्र पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल ला 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 बताओ कि इतनी सारी बातें कैसे लिखोगे इस छोटे खत पर दिल की इतनी सारी बातें कैसे लिखोगे इस छोटे खत पर दिल पर टूटा है जैसा कहे तुमको पाकर होने का है डर प्यार का ये ढाई आखर कैसे लिखोगे इस छोटे खत पर पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल दिल 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 में बची है हर चल कैसे कटेगा पल हर पल कैसे कटेगा पल हर पल
It was a very good performance. Please give big hand to one more time. Now, I would like to request my friend Sachin to come on stage. अमितने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात बऱ्याच वर्षांनी खूप वर्षांनी अमितला भेटून खूपच आनंद वाटला आणि काही काही गोष्टी डोळ्यासमोर करून गेल्या. कॅन्टोन्मेंट शाळेतला आम्ही महान भाऊ मंदिरात राहणार आहे आम्ही तसा तो खोडकरच, पण त्याची एक कला आहे की कुणाला कळलं नाही पाहिजे की मी पण खोडकर असू शकतो. कदाचित मिलिंद थोडासा या बाबतीतच वेगळा होता, त्यामुळं आम्हीच्या चिरंजीवालाही मी सांगू इच्छितो की खोडकर आहे नॉटी 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 होय ना गुड. त्याचं पण जाणवत नाही हा खोडकर असू शकत नाही. मागं अमितने काही त्याच्या मुलाचे फोटो शेअर केले होते. हिज सन गॉट फर्स्ट प्राइज समवेअर इन द स्कूल. सो व्हॉट थॉट केम इन माय माइंड, द कल्चर टू बी नंबर 1 इज कंटिन्यू फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मी आमच्या शाळेच्या अमितच्या मित्रांच्या सर्व विद्यार्थी आमचा ग्रुप आहे वैनतेय 1990. वैनतेय म्हणजे गरुड आणि आमच्या शाळेचं जे वार्षिक निघायचं त्याचंही नाव होतं वैनतेय. अमितलाही आठवत असेल वैनतेयानं घ्या घराई, तर त्यामुळेच आम्ही आमच्या ग्रुपचंही नाव तेच ठेवलं आहे वैनतेय. तर वैनतेय 1990 तर्फे मी इथं अमितचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो. घरचा सत्कार सन्मान करू त्याला. मी त्यासाठी आमचे निमंत्रक संतोष सोनसळेला बोलवू इच्छितो. त्यांनी अमितचा सत्कार करावा आणि आपल्या सगळ्या मित्रांनी स्टेजवर यायला काहीच हरकत नाही. या पटापट या येऊ सगळ्यांना येऊ या सगळ्यांना. अरे शाळेच्या तारा वाकून पळून जाणारी मुलं तुम्ही एवढे हळूहळू काय येत आहे? आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही खरोखर तू आम्हा सर्वांना बालपणीच्या आठवणीत घेऊन गेला. खूप छान वाटलं. म्हणजे आता हा कार्यक्रम चालू असताना आता जो जीवन प्रवास आता उलगडत होता त्या निमित्ताने कॅन्टोन्मेंट शाळा आठवली, विद्यार्थी पूर्णपणे 5वी ते 10वी पूर्ण आठवलं. सगळ्या आठवणी सर्वजण रमण झालं. खरोखर धन्यवाद. जो कार्यक्रम होता हो येस से चीज ओके. रेकॉर्डिंग चालू आहे, फक्त त्यांच्याकडे पॉइंट करा. एक आदित्य आमचा काढा. हां अरे आम्ही तुझ्यासाठी आपल्या गेट टुगेदरची भेट प्रत्येकाचे गेट टुगेदरचे संबंध पूर्ण आपल्या जे प्रत्येकाचे रायटर्स आहेत. ओके, थँक्यू सो मच. आठवणीसाठी संतोष आणि माझे सर्व मित्र, तुम्ही इथे बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र आलो. किती 8 ते 10 वर्ष. आणि आपला ग्रुप
अजूनही तसा एकत्रित आहे हे बघून हे बघून खूप चांगलं वाटतं आणि आपला प्रवास अजून वर्षानुवर्ष असाच चालू राहावं ही प्रार्थना. आपली शाळेतली विद्यार्थिनी मैत्रिणी थँक्यू. तुम्ही थँक्यू. आणि माझ्या परिवारातर्फे आपल्याला एक छोटीशी गिफ्ट देतो सर्वांना. थँक्यू सो मच. गाडगे मॅडम पण इथं उपस्थित आहेत. 86-87 साली मॅडम बुलेट चालवायचे. हल्ली आपण मुली बुलेट चालवताना बघितलं की आपल्याला आजही आश्चर्य वाटतं 2024ला. मॅडम 1988 साली शाळेच्या गोल 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 राऊंड मारायचे. बरोबर आहे ना मॅडम? आम्हीच्या मातोश्री कैलासवासी सौ मीरा त्यांची पण यावेळी आठवण आली. त्याही आम्हाला काही काळ शाळेमध्ये शिकवायला होते. नमस्कार, मी सुवर्णा राजेंद्र कंदे, जी 6वीची बॅच होती. तर जे 6वी विद्यार्थी होते त्याच्यामध्ये आम्ही मुली फार कमीच होतो. तर तरी मी गोंधळेला केला होता आशाला. तिला म्हटलं होतं ये 11 वाजेपर्यंत. तर अमितने हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांनाही इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीने धन्यवाद देते. आणि तुला वाढदिवसानिमित्तही वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देते. तुझी अशीच प्रगती होईल. पुन्हा असा भेटीचा प्रसंग परत यावं असं आपल्या आयुष्यात परत घडावं अशी एक इच्छा व्यक्त करते. आणि इथं बोलण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देते. थँक्यू सर. तुम्ही सगळे 10वीतले मित्र आहे. आम्ही दोघच जण 12वीतले मित्र. कुठे मनोज? कुठे मनोज? ये ना. आम्ही 10वी नंतर आमच्या शाळेत आलो भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलला. आल्यानंतर म्हणजे बोर्डात आलेला विद्यार्थी म्हणजे सगळ्यांना एकदम त्याच्याबद्दल खूप आदर होता. पण एकदम शांत क्वाईट एकदम म्हणजे सिंपल डाऊन टू अर्थ असलेला मुलगा होता. एक आठवण मला अजून त्याची आठवती की 12वी का 11वीला असेल प्रिलिमचे पेपर झाले होते आमचे. आम्ही सगळे बेंचवर बसले होते सगळे मित्रांना मुलांना की आपल्याला किती मार्क मिळाले, किती मार्क मिळणार आहेत, काय होते काय नाही, सगळे पुन्हा सरांकडे लक्ष. हा मित्र आपला खाली बसून त्याचे पेपर सोडवत बसलेला होता. म्हणजे एवढं त्यांनी डिवोशन होतं त्याचं अभ्यासाबद्दल म्हणजे काही विचारूच नका. आणि प्रचंड मेहनती खूप कष्ट केले आम्ही, सगळं माहितीये मला. तर म्हणून पण आणखी 2-3 आठवणी सांगेल त्याच्यात. ऍक्च्युली अमित माझा 12वीचा नुसता बॅचमेट नाही तर माझा बेंचमेट पण होता. एका बाजूला अमित महाजन आणि एका बाजूला रोहित धर्माधिकारी आणि दोघंही बोर्डात आलेले. आणि मी तुकारातला तुकार वर्गातला. माझे वडील उपमुख्याध्यापक त्या शाळेमध्ये भाऊसाहेब फिरोदे म्हणून डॉक्टर प्राध्यापक शरद निंबाळकर सर, काहींना माहिती असेल का. आणि ह्याचं म्हणजे क्लासला जाणं म्हणजे ह्याच्या भिंगारच्या घरापासून आपल्या केमिस्ट्रीचे सरदार सर, त्या सरदार सरांचं क्लास हा जवळपास 20 ते 22 मिनिटाचा होता. हा लुणावर मांडीवर पुस्तक ठेवून वाचायचे. म्हणजे पोहे काढायची की आता त्यांनी सांगितली बा, पण ते आम्हाला इतकं हे वाटायचं की बाबा व्यवस्थित गाडी चालू धडकलं तर अवघड व्हायचं. 6 महिने वर्षभर बॅग जातील वगैरे. इतकं आम्हाला त्याची काळजी वाटायची. पण त्याचं डिव्होशन आणि कमिटमेंट अफलातून हॅट्स ऑफ टू यू. आणि आज त्याचं चीज झालेलं आहे. आम्ही खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही ऍक्च्युली 16 जणांचा आमचा ग्रुप होता 60 पैकी. बॅक बेंचर्स ग्रुप होता. आणि बॅक बेंचर ग्रुपमध्ये आज 8 डॉक्टर आणि 8 इंजिनियर आहेत विशेष म्हणजे सगळेचे सगळे. आणि खूप मोठ्या पदाला गेलेले आहेत सगळेचे सगळे. मी स्वतः एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर एचओडी आहे आयुर्वेदचा. मी स्वतः एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर एचओडी आहे. तर असाच एक किस्सा झालेला. 10वीचे 12वीचे पेपर चालू होते याचे कुठले
बोर्डाचे पेपर. आणि त्यावेळेस काहीतरी कॉप्या बिप्या पकडल्या होत्या त्यांच्या. आणि नंतर आमचा वर्ग होता. तर असंच आम्ही बाहेर गेलो, त्या गॅलरीमध्ये सगळ्या कॉप्या होत्या. अमित आणि आपला अनुपम धर्माधिकारी ते म्हणे अरे काळेपेटी आहे केमिस्ट्रीच्या लॅब मधून आलेली, पेटव म्हणे. इकडं पेटवलं आणि ती जो कागद आहे तो तिकडं उडाला. पूर्ण क्लासरूम म्हणजे तो बाहेरचं जो गॅलरी ती काळी झालेली. आणि अख्खे केमिस्ट्री सर भारती सरांचं पूर्ण लेक्चर सगळे खोकत होते. आणि हा मला म्हणतो तुझ्यामुळे माझा 1 तास वाया गेला. अरे म्हटलं मी खोडकर आहे बाबा, तू खोडकर तर मी पण तुझ्याच बेंच पेटे ना, खोड्या तर मी काढणारच. आणि असंच एक आठवण आहे आपल्या इंग्लिशच्या बाई भूतकवी बाई, नाही चाबुकस्वार बाईंच्या लेक्चरला कक्कू नावाची एक कविता होती. आणि मी मोठ्याने आवाज काढला, कोको कोको. मॅडम म्हणे मागणं कोणाचा तरी आवाज आला, उठा म्हणे. एक जण उठा, सगळे सांगा कोणी काढला. आता हे माझे अगदी जवळचे मित्र काय सांगणार कोणी काढला आवाज. हा मला अरे तू उठ ना, तू काढला. मी कशाला उठू, तुम्ही जर माझं नाव सांगितलं तर मी जातो बाहेर. मी स्वतःहून कशी माझी चूक करून. आणि ते फळ्यावर काहीतरी लिहित होते द कक्कू. मी वाचलं, थोडस मोठ्याने वाचलं तो कक्कू. आणि स्टाईल मध्ये वाचलं थोडं. अख्ख्याच्या अख्ख्या 16 पोरांना बाहेर. आणि जा म्हणे प्राचार्याची हे घेऊन या तरच नाही. आता प्राचार्य त्या दिवशी नव्हते, माझे वडील प्राचार्य होते, उपप्राचार्य होते, तेच प्राचार्य. त्यांना कळलं की हा आवाज कोणी काढला. 16च्या 16 आम्ही करामतीत, पण त्यातला द बेस्ट करामती मीच होतो. तूच काढला ना म्हणे. डस्टर घेतलं, थोडस 2-3 छड्या मारले मला. आणि ज्या वेळेस आपण सांग वर्गात घ्यायला म्हणे. म्हटलं मॅडम प्राचार्यांनी शिक्षा दिली वर्गात बसा. हा इतका स्टुडिओज होता. पण त्याला जे करामती गमती जमती ते थोडंसं रिलॅक्स करण्याचं काम मी तिथं 12वीला करायचो. आणि त्याच्यामुळे तो थोडासा रिलॅक्स व्हायचा. आणि घरी आल्यावर सुद्धा 2 क्लासमध्ये जे अर्धा तास अंतर असायचं त्याच्यात हा माझ्या घरी यायचा. आणि मी आपला रिलॅक्स असायचो, तो तिथेही वाचत बसायचा. मग आपलं केस सावरणं, थोडस नट्टापट्टा पावडर एक म्हणायचा. अरे म्हटलं कशाला पावडर बिवडं, नाही इम्प्रेशन पडतो थोडस. अरे म्हटलं तिथं कुठे इम्प्रेशन पाडायचं तुला. तर ते असं आमच्या करामती गमती जमती. आणि मी खरं सांगतो सतीश सोनावणे मागाशी होता जो याचा आपला मॅक्स केअरचा डायरेक्टर आहे, ऑन्को फिजिशियन आणि ऑन्को सर्जन. तर तो केतनच्या रूम मध्ये आम्ही म्हणजे त्याच्या वाड्यामध्ये बल्लाळांचा वाडा जो आहे तर त्याच्या मी सुदैव दोसांज, मी आणि सतीश सोनावणे आम्ही अभ्यास करायचो. आणि केतन त्याची बहीण आणि ललित जोशी ते त्यांचे अभ्यास करायचे. तर त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने 12वी पास झालो. अदरवाईज मला वाटत नाही मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो असतो, इतका टोकार होतो मी. पण आज सुदैवाने मी MPSC क्रॅक केली. आणि आज मी गव्हर्नमेंटला प्रोफेसर HOD लवकरच कदाचित डीनचा पण चार्ज माझ्याकडे येऊ शकेल. ऑल द बेस्ट. तर आम्ही तुला मनापासून शुभेच्छा. डिंकाचे लाडू आणले आणि ते इथं बरेच वाटेकरी होते. थोडासा खोडकर मुलं सगळे शाळेतले मुलं एकत्र आल्यावर थोडासा टोन बदलला कार्यक्रमाचा. आपण परत कार्यक्रमाकडे जाऊया. पुढील कार्यक्रमासाठी मी परत माईक अमितकडे हँड ओव्हर करतो. धन्यवाद. थँक्स टू एव्हरीवन. आणि तुम्ही सर्वांनी पेशंटली सर्व प्रोग्राम एन्जॉय केला त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मला हे माहिती सर्वांना खूप भूक लागली आहे आणि तुमच्या जेवणाची आम्ही चांगली तयारी केली आहे. तर 4th फ्लोअरला याच बिल्डिंग मध्ये राजस्थानी गुजराती स्टाईलचं जेवण आहे. तर आणि एलिव्हेटर पण आहे. तुम्ही बाहेर गेल्यानंतर उजव्या बाजूला एलिव्हेटर आहे. तर प्लीज तुम्ही एन्जॉय करा लंच. आणि अगेन थँक्यू सो मच फॉर बीइंग हिअर. वी आर सो ग्रेशियस टू ऑल ऑफ यू. आणि आपण पुन्हा असे गेट टुगेदर लवकरात लवकर परत करूया. त्यामुळे तुमच्या सर्वांचे परत धन्यवाद. थँक्यू. गुड वॉच. 2 मिनिटं बोलतो. माझं नाव मुलगा जवती. आम्ही असे जेवढे क्लासमेट जमलेलो आहोत जवळपास सगळेजण 1ली ते 10वी पर्यंतचे, म्हणजे आम्ही हाफचड्डीतले सगळे क्लासमेट आहोत. आता याच्यामध्ये 5वीच्या नंतरचं मॅडमनी एक सांगितलं होतं हुशार विद्यार्थी सगळे मॅडम सांगितलं. हा फर्स्ट बेंचवाला सगळे बसले, आम्ही लास्ट बेंचवर. आणि आमच्या धागे मॅडमला सगळ्यात जास्ती सवय होती डस्टर मारायची.
ती सगळ्यात जास्त बॅक बेंचरने आम्ही खाल्लेली आहे. हे सगळे याच्या डोक्यावरून वरती मग पाठीमागे जायचं. आम्ही फार हुशार आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी अतिशय जिद्दीने सगळं केलं आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट आम्ही आमच्या मुलांना किंवा आमच्या मित्रांना जे आता वयानुसार किंवा उद्योगानुसार आमचे जे मित्र बदलले त्याच्यामध्ये जेव्हा चर्चा होते की माझा मुलगा हे करतो, माझा मित्र ते करतो, आम्ही पण अभिमान सांगतो आमचा मित्र अमेरिकेत गेलेला आहे. आम्ही तो पहिला होता जो भिंगार आमच्या भिंगार हायस्कूल मधला मेरिट मध्ये आलेला होता 10वीला बोर्डात. म्हणजे याच्यापासून तशी सुरुवात झालेली बोर्डात गेली. तुझं आयुष्य इथून पुढे असं यशस्वी हो. माझ्या तुला शुभेच्छा. मी 1 मिनिटात ऐकून फार आनंद वाटला. काय विचार त्यांचा असा योग आला त्यांच्याबरोबर. सगळ्यांचं ऐकलंय. खूप आनंद वाटला ऐकून. माशी माशी नाही हो, आपण आज ऐकूच पाय नाही पडायचं. नाही हो, नाही 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 कार्य
Thank you.